झी 24 तास एक पाऊल पुढे। किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे की भाजपच्या सगळ्या नेत्यांना धमक्या सुद्धा येत आहेत। हे घोटाळे बाहेर काढल्यामुळे भाजप नेत्यांना धमक्या येत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याशिवाय त्याचबरोबर माणिकरावांनी गोसीखुर्द प्रकल्पासाठी लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधींचं नाव वापरून दबाव आणल्याचा आरोप सुद्धा सोमय्या यांनी औरंगाबादमध्ये केलाय। हे सगळं असं असलं तर निश्चित गंभीर आहे सुवर्ण अत्यंत। दुसरीकडे सिंचनाची श्वेतपत्रिका सिंचन विभागाकडून नको तर त्रिसदस्यीय समितीकडून काढा अशी मागणी मुंबईत विनोद तावडेंनी केली आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे जलसंपदा मंत्री झाल्यापासून जलसंपदा विभागात टक्केवारीचा खेळ सुरू झालाय असा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केला। एकूणच भाजपनं तोफा डागायला सुरुवात केली आहे। स्वतःला वाचवण्यासाठी केलेला क्षुल्लक प्रयत्न आहे। राजीनामा दिला की दबाव कमी होणार, पण भारतीय जनता पक्ष फक्त अजित पवार नव्हे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, राजेंद्र दर्डा, देवकरे, गावित या सगळ्यांचे राजीनामे घेऊन या सगळ्यांनी जे या महाराष्ट्राची लूट केली आहे तो लूट का पैसा वापस आने तक आमचं आंदोलन सुरू राहणार आहे। अनेकांवर अनेक प्रकारचं दडपण येत असते, धमक्याही द्यायचा प्रयत्न होतो, माझ्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जातो, परंतु भारतीय जनता पक्ष याच्यामुळे थांबणार नाहीयेत। आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जाणार। जितकं नियमात दिलंय त्याच्या बाहेर जाऊन जे केलंय त्याचा तपशील या श्वेतपत्रिकेत आला पाहिजे। प्रकल्प एका भागातनं दुसऱ्या जिल्ह्यात प्रकल्पातनं एका प्रकार दुसऱ्या प्रकल्पात वळता गेलेला जो निधी आहे त्याची तपशील या श्वेतपत्रिकेत आला पाहिजे। मला वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या त्यातल्या आहेत त्याच्यामध्ये 50 करोडपेक्षा जास्त ज्या निविदा देण्यात आल्या आहेत अशा कंत्राटदारांची जरा नावं त्यातली या सगळ्या याच्यामध्ये येणं आणि तसंच राज्यपालांच्या निर्देशांचं उल्लंघन जे केलेलं आहे त्याचाही उल्लेख या सगळ्या याच्यामध्ये होणं महत्वाचं आहे। मागील 12 वर्षाच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री अजित पवार असतील किंवा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे असतील यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सिंचनाच्या सोयी झालेल्या नाही। केवळ काही कंत्राटदार आणि मंत्री यांच्या हिताकरता प्रोजेक्ट तयार केले जात आहेत। याच्यामध्ये कसा टक्केवारीचा खेळ चालतो हे विधानसभेत आणि विधान परिषदेत आम्ही स्पष्ट केलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचं सिंचन होण्याच्या ऐवजी काही लोकांच्या तिजोऱ्यांचं सिंचन केवळ सिंचन विभागाने केलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।